मी 300 भाल्यांचं दुःख सहन करेन, परंतु अंतिमतः मला धम्माचा साक्षात्कार होणार आहे असं समजून जो कुलपुत्र वागतो तो अंतिमतः या निर्वाण गामी अमृतमय तो फळाला प्राप्त होतो. म्हणून बुद्ध म्हणतात की एवढं दुःख सहन करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे सधम्माचा साक्षात्कार करण्यासाठी. कारण या जन्म आणि मरण्याच्या दुःखाच्या बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्गच नाही. जन्म मरणे या दुष्चक्राच्या बाहेर पडण्यासाठी धम्म सवण कालो अयं भदंता, ही सुंदरशी वेळ आणि सुंदरसा काळ धम्म श्रवण करण्यासाठी आपण व्यतीत केला पाहिजे. धम्म श्रवण केल्यामुळे आपण जे कधी ऐकलं नाही ते आपल्या कानावर पडायला लागतं आणि कानावर पडल्यामुळे आपली श्रद्धा त्या सधम्माच्या प्रती वाढायला लागते. आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका संदेह जे काही असेल ते सर्व त्या शंकेचं कुशंकेचं संदेहाचं निराकरण होतं. आपण जे ऐकत असतो त्या ऐकल्यामुळे आपल्या पुन्हा पुन्हा ऐकल्याने मागील गोष्टींचं स्मरण होऊन त्या सधम्माच्या पवित्र गोष्टींवर आपला विश्वास बसायला लागतो. सधम्मामध्ये आपली श्रद्धा मजबूत व्हायला लागते आणि धम्माचं रसपान करताना आणि हा देह सोडताना शांत चित्ताने धम्माचं चिंतन करताना मनन करताना इदं नंदती पेच नंदती, इथेही आपण आनंदित होऊ आणि मृत्यू नंतरही परलोकात आनंदित होऊ म्हणून आपल्याला श्रद्धायुक्त अंतकरणाने एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपलं सर्वस्व आपण सोडून, आपले प्रियजन सोडून, आपलं घरदार संपत्ती सगळं सोडून तुम्ही आपली ही पुण्याची पारमिता वाढवण्यासाठी या महाविहारात आलेला आहात. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे 3 नंबरचे भंतेजी महाकाश्यप एके ठिकाणी बसले असताना दोघांचा संवाद आहे पाली साहित्यामध्ये. भंते महाकाश्यप असं म्हणाले